हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार बाबुराव कदम कोळीकर यांच्या प्रचारासाठी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे हदगावमध्ये येत आहेत। आपल्यासोबत शिवसेनेचे आमदार संतोष बांगर आहेत। बांगर साहेब, काय परिस्थिती आज मुख्यमंत्री येत आहेत बाबुराव कदम यांच्या प्रचारासाठी? या ठिकाणी आढावा घेण्यासाठी सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ भाई शिंदे हे थोड्याच वेळामध्ये इथं येणार आहेत। पण या आढाव्याचं मला वाटते सभेमध्ये रूपांतर झालेलं आहे, कारण की एक लोकप्रतिनिधी आणि एक म्हणजे मुख्यमंत्री कसा असावा, तो लोकप्रिय म्हणजे या पद्धतीने जनसमुदाय या ठिकाणी उसळलेला आहे। थोड्याच वेळामध्ये सर्व कार्यकर्त्यांना संबोधित करून आढावा बैठक घेण्यासाठी या ठिकाणी आम्ही एक जिल्हा प्रमुख असतील, खासदार असतील, आमदार असतील असे मेन प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी त्यांना बोलणार आहेत। काय परिस्थिती आहे हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये? कारण नागेश पाटील आष्टीकर जे आहेत त्यांना दुसऱ्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून करण्यात आले। काय परिस्थिती आहे? येणाऱ्या 26 तारखेला मतदान होणार आहे आणि 4 तारखेला विजयाचा गुलाल हे शिवसैनिक महायुतीचे कार्यकर्ते उधळणार आहेत। एवढं तुम्ही विश्वासाने सांगतायत, मात्र काही ठिकाणी म्हणजे जे बघितलं तर आपण अनेक प्रश्नाच्या संदर्भात, मग आता सोयाबीन कापसाचा भाव नाही, त्याच्यानंतर महागाईचा विषय असेल, या विषय असेल, कापसाचा विषय असेल, तुरीचा विषय असेल, हे सगळं तर आहेच। पण मला वाटते की या देशाला गरज नरेंद्रभाई मोदीची आहे। देशाला जर वाचवायचं असेल, देशाला जर प्रगती पथावर न्यायचं असेल तर मला वाटते की नरेंद्र मोदीशिवाय पर्याय नाही। आज तुमच्या माध्यमातून आणि तुम्ही सुद्धा तुमच्या सुद्धा अंतकरणामध्ये तेच आहे की मोदीशिवाय पर्याय नाही या देशाला। नाही, हे झालं, मात्र एक बघितलं तर हिंगोलीमध्येच इतकं भाजपचा टोकाचा विरोध बघायला मिळालेला आहे, कारण उमेदवार बदलावा लागला इथे। एक ध्यानात ठेवा, कुठल्याही प्रकारचा भाजपचा विरोध नाही। भाजप खांद्याला खांदा लावून आमच्यासोबत काम करते। जोपर्यंत तिकिटाची रस्सीखेच होती तोपर्यंत त्यांनी रस्सीखेच केली। ज्या दिवशी पक्षश्रेष्ठीनं आदेश दिला त्या दिवसापासून सर्व भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी असेल, RPI असेल, प्रहार असेल, सर्व संघटना या सोबत आहेत। आज स्टेजवर जर तुम्ही बघितले असेल, लहुजी शक्ती सेनेचे कार्यकर्ते असतील, सर्व जेवढ्या संघटनेनी आम्हाला पाठिंबा दिला आहे तेवढ्या संघटनेचे पदाधिकारी आमच्या सोबत आहेत। हिंगोली आणि वाशिमच नाही तर राज्यामध्ये भाजपकडून मुख्यमंत्र्यांना दाबण्यात येते, मग सर्वेच्या बाबतीत असतील किंवा काही गोष्टी सांगून काही जागांवर उलटफेर करण्यासाठी दबाव टाकण्यात येतो असे बोललं जाते। हे बघा, शिवसेना, भारतीय जनता पार्टी एका नाण्याच्या 2 बाजू आहेत आणि घरामध्ये जर 2 भाऊ असतील तर तुम्हाला सांगतो 2 भावाला विचारपूस करूनच संसार चलत असतो। हा गाडा संसाराचाच गाडा आहे। याच्यामध्ये कोण सक्षम आहे, कोण जास्त मतानं निवडून येऊ शकतो, या पद्धतीचा विचारमय करून ह्या सीट सोडलेल्या आहेत। राहिला विषय आमच्या हिंगोली लोकसभेचे उमेदवार तुम्ही बदलले म्हणता, पण सन्माननीय आमच्या राजश्रीताई पाटीलला यवतमाळची उमेदवारी त्या ठिकाणी दिलेली आहे। ती सुद्धा सीट मोठ्या मताधिक्याने निवडून येणार। येत्या काळात उद्धव ठाकरे असतील, आदित्य ठाकरे असतील, संजय राऊत हे हिंगोलीमध्ये प्रचार करण्यात, आजही मोठ्या प्रमाणावर टीका जी आहे एकनाथ शिंदे असतील शिवसेनेवर करण्यात आलेली आहे। एक ध्यानात ठेवा, विरोधकाचं कामच असतं टीका करण्याचं। आम्ही कामाच्या माध्यमातून त्यांना दाखतोय, त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो त्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली, ते सैरावैरा पळत आहेत। आज तुम्हाला सांगतो या ठिकाणचा जो उभाटाचा जो उमेदवार आहे ते कैलवानी तुम्हाला सांगतोय। हेमंत पाटलाची बाजू, हेमंत पाटील कसा होता, काय होता, मला वाटते की मागच्या वेळेस आपण खासदार असताना म्हणजे हे जे उभाटा गटाचा मला वाटते 2014ला काहीतरी आमदार होता ना, त्यावेळेस इथं दत्ताबर्डीची काहीतरी 50 एकर जमीन आहे, ती त्या उभाटाच्या उमेदवारानं त्याला दत्ता महाराजाची शपथ घेऊन सांग म्हणाव की त्यानं 50 एकर जमिनीवर याचा कब्जा आहे का नाही। नाही तर मी तरी नागनाथाची शपथ घेऊन सांगतो की याच उभाटाच्या या उमेदवाराचा 50 एकरवरती कब्जा आहे। आणि जो माणूस देवाचा खातो त्याला या जनतेचं काय हो, काही नाही त्याला ध्यानात ठेवा। मला वाटतंय अशा उमेदवाराला उभाटानं तिकीट दिलंय, त्याच्यामुळं यायच्यावर फुल्लीच आहे। खालचे लोक तर कोपलेतच, पण वरचा देवही यायच्यावर कोपलेला। संजय राऊत म्हणतात ही एकनाथ शिंदेची नकली सेना आहे म्हणून। मला वाटतंय संजय राऊतवर बोलायसारखं मला वाटतंय खूप छोटा माणूस आहे होते। उठलं की सुटलं त्याला धंदाच नाही। तो म्हणतो ना आपण गोटा मारायचा आणि अंगावर घ्यायचं, मला वाटते ती आदत आमची नाही, त्याच्यामुळं ती त्याला लखलाप। धन्यवाद। तर हे होते संतोष बांगर यांनी सांगितलं की आम्ही कामातून या ठिकाणी विरोधकांना उत्तर देऊ आणि महत्त्वाचं म्हणजे हिंगोली लोकसभेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे जे काही आमदार आहेत, उमेदवार आहेत
यांनी 50 एकरच्या जागेवर त्यांनी कब्जा केल्याचंही संतोष बांगर यांनी सांगितलं. कॅमेरा पर्सन धनंजय दारुंडेसह पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, हदगाव, नांदेड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.